चलो काल आपण लॉजिकल इक्विव्हॅलन्सचे 4 एक्झाम्पल बघितले होते आणि त्याच्यात जे पहिले 2 होते ते डिमॉर्गन्स लॉ होते आणि दुसरे 2 जे होते ते होते डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. असे 4 एक्झाम्पल आपण बघितले होते. नंतर आपण पुढे कंटिन्यू करतोय त्याच टाइपमध्ये आपण काहीतरी प्रूव्ह करत चालतोय. नाउ जस्ट यू हॅव टू प्रूव्ह सम रिझल्ट्स. नेक्स्ट 5th रिझल्ट विल बी 5वा रिझल्ट आहे म्हणजे लॉजिकल इक्विव्हॅलन्स प्रूव्ह करायचं आहे. पण त्याच्यामध्ये काय प्रूव्ह करायचं हे लक्षात घ्या. P implies Q is equivalent to negation P or Q equivalent to negation Q implies negation P. आता ऍक्च्युअली बघायला गेलं तर याच्यामध्ये 3 स्टेटमेंट पॅटर्न आहेत. जस्ट हाऊ मेनी स्टेटमेंट पॅटर्न्स आर देयर? 3 स्टेटमेंट पॅटर्न. देन वी हैव टू प्रूव्ह दैट these 3 स्टेटमेंट पैटर्न्स आर लॉजिकली इक्विव्हॅलेंट. मग आपल्याला याचा कॉलम आणि याचा कॉलम मला हा आयडेंटिकल पाहिजे. तिघांचा कॉलम मला आयडेंटिकल हवा आहे. मग मी काय करायला पाहिजे? टेबल जस्ट वी हैव टू 2 स्टेटमेंट. द फर्स्ट कॉलम the P statement, second column for statement Q, third column negation P, fourth column negation Q. Okay, now we have to done some particular values. First P implies Q, 5th column, sixth column negation P or Q. Next the 6th column negation P or Q, and the 7th column negation Q implies negation P. जर कालचं लेक्चर व्यवस्थित समजलेलं असेल किंवा लॉजिकली इक्विव्हॅलेंट्स आपण जर प्रूव्ह केलेलं असेल व्यवस्थित, आपण कसं करतोय हे जर आपल्याला लक्षात राहिलं असेल तर आपल्याला हे एकदम सोपं जाणार. कारण इथून पुढचा पार्ट तेवढाच आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला कॉलम आयडेंटिकल दाखवायचे नाही. बाकीचा पार्ट आपल्याला नेसेसरी नाही जास्त. ठीक आहे. नाउ ट्रूथ व्हॅल्यूज बघा आता. ट्रू 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 फॉल्स फॉल्स ट्रू false false. Then we have to done negation P, false false true true. Negation Q, that's false true false true. Next P implies Q. P implies Q means our regular function. Then true false true true. Then negation P or Q or between them, negation P or Q, true or false, true, false or false, false, true or true is true, and true or true is true. माझा आवाज येतो का क्लियर? ठीक है. And then we have negation Q implies negation P. Negation Q implies negation P. False implies false, true, true implies false, false, false implies true, true, and then true implies true will be true. Okay, now the 3 columns, first, second, and third. Just you have to take as column number 5, column number 6, column number 7. म्हणजे ह्या तिघही कॉलम मधल्या ज्या ट्रूथ व्हॅल्यूज आहेत त्या आयडेंटिकल दिसतात, मला सेम दिसतात. जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर मला ट्रूथ व्हॅल्यूज ह्या सेम दिसतात, म्हणून तिघही कॉलम. मग आपण ऑब्झर्व केलं तर काय बनणार? ऑब्झर्व दॅट कॉलम्स 5th 6th and 7th are identical. Therefore P implies Q, negation P or Q, and negation Q implies negation P are logically equivalent.
logically equivalent. Therefore P implies Q is equivalent to negation P or Q equivalent to negation Q implies negation P. बघा आता याच्यात व्यवस्थित क्लिअर कट बघा. मी अगोदर जे स्टेटमेंट पॅटर्न घेतले ते दोन स्टेटमेंट पॅटर्न घेतले. आता जो घेतला तर त्याच्यामध्ये 3 स्टेटमेंट पॅटर्न मी इक्विव्हॅलेंट दाखवले. याच्यात कोणाला काही डाऊट आहे का? व्यवस्थित समजतंय? ठीक आहे. चला मग आता नेक्स्ट एक्झाम्पल. आता इथून पुढे एवढंच आपल्याला करायचं आहे. म्हणजे स्टेटमेंट पॅटर्न घ्यायचे, त्यांचे कॉलम चेक करायचे, त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज आपल्याला इक्वल आल्या पाहिजे. तर ट्रूथ व्हॅल्यूज इक्वल आल्या तर ते दोघंही लॉजिकल इक्वलेंट येतात हे शो करायचं फक्त. नाउ एक्झाम्पल नंबर 6. मला हे सर्व एक्झाम्पल रायटिंग पाहिजे. सर्व राईट केलेले हवे, सर्व व्यवस्थित राईट केलेले पाहिजे. 6 P double implies Q equivalent to P implies Q and Q implies P. Okay, that's first statement, and the second statement just we have to prove that. Let first column, second column, first column for P, second column for Q. Okay, the next will be third column for P double implies Q. The third column घेतोय. नंतर fourth column for P implies Q. Fifth column for Q implies P, and sixth column for P implies Q and Q implies P. त्यांच्या दोघांमध्ये and हा कनेक्टिव्ह आहे, त्याच्यासाठी मी घेतोय. नाउ ट्रूथ व्हॅल्यूज ट्रू ट्रू, ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू, फॉल्स फॉल्स. ओके, नाउ चला मग आता सांगा थर्ड कॉलम मध्ये P डबल इम्प्लाइज Q आहे. ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू दोघेही सेम असलेत की तरच ट्रूथ व्हॅल्यू डबल इम्प्लिकेशन मध्ये काय असते? ट्रू असते. अदरवाइज ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू असला की फॉल्स असणार. नाउ P implies Q, thus P implies Q true false true true. Then Q implies P, Q implies P. True implies true will be true, false implies true will be true, true implies false will be false, and false implies false will be true. Then in between that there is an and connective. दोघांच्या मध्ये हा and connective आहे. But true and true will be true, false and true will be false, true and false will be false, and true and true will be true. Okay, now there observe that column number third, कारण थर्ड ला कोण आहे? थर्ड ला माझी LHS आहे P डबल इम्प्लाइज Q, ती आणि RHS जी आहे ती 6 मध्ये आहे. त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यू चेक करा. दे आर आयडेंटिकल. दोघांच्या ट्रूथ व्हॅल्यूज ह्या काय दिसतात? आयडेंटिकल दिसतात. ऑब्झर्व दॅट कॉलम नंबर थर्ड and sixth are identical. Therefore, P double implies Q and P implies Q and Q implies P are logically equivalent. Therefore, P double implies Q is equivalent to P implies Q and Q implies P. एकदम सोपा पार्ट असणार आहे. बघा आता याच्यात क्लिअरली चेक करा. कोणाला काही डाऊट असेल तर लगेच समजून घ्यायचं आहे.
बाकीच्यांना पण ब्लर दिसते का? परत रिकनेक्ट कर. पुढे हा कॉलम चेंज झाला तरी चालतं, काय प्रॉब्लेम नाही. मी इथे घेतला आता थर्ड, ते काही जवळजवळच पाहिजेत किंवा इकडे तिकडे झाले तरी काही फरक पडणार. फक्त एवढंच की जो LHS आहे त्याचा कॉलम आणि जे RHS आहे त्याचा कॉलम हा आपल्याला मॅच करता आला पाहिजे. आणि मेन्शन करताना तो व्यवस्थित मेन्शन करा की तो कॉलम आहे, हा कॉलम आहे LHS चा RHS चा, तर दोघे आयडेंटिकल दिसतात म्हणून ते लॉजिकली इक्वलेंट आहे. बस दुसरं काय नाही. आलं लक्षात? ओके, म्हणजे याची थर्डच्या ऐवजी हा फोर्थला पण आला असता तरी काही प्रॉब्लेम नसता राहिला, किंवा मी हे दोघं काढून घेतले असते मग पी डबल इम्प्लाइज क्यू काढला असता त्यानंतर काढला असता तरी चाललं असतं, काही प्रॉब्लेम नाही. समजलंय काय? ओके, चला नेक्स्ट. सेवन नंबर. P and Q equivalent to negation in bracket P implies negation Q. ओके, एकदम व्यवस्थित आणि पण आपण जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर आपल्याला लगेच मिळून जाईल. नाव फर्स्ट कॉलम फॉर P, सेकंड कॉलम फॉर Q, third column for negation Q, P Q negation Q लागतोय. नंतर चला आता एक एक व्हॅल्यू साठी बघू आपण. P and Q LHS आहे म्हणजे फोर्थ कॉलम मला P and Q साठी लागेल. नंतर मला लागणार आहे P implies negation Q, त्याच्यासाठी मी फिफ्थ कॉलम घेतला आणि सिक्स्थ कॉलम घेतलेला असेल त्याचं निगेशन, फिफ्थ कॉलमचं निगेशन P implies negation Q, that's sixth column. Now then true false, false true, false false. Negation Q, false true, false true. Thus P and Q will be true, false, false, false. This P implies negation Q. True implies false, false. True implies true, true. False implies false, true. And then false implies true will be true. And then negation. याचं negation is true, false, false, false. आता ऑब्झर्व करा, कॉलम नंबर 4 हा LHS मध्ये बरोबर ना, जस्ट LHS साठी. नंतर 6 नंबरचा जो कॉलम आहे तो RHS साठी. मग दोघं आयडेंटिकल आहेत का? both are identical. Therefore, observe that column number 4th and 6th are identical. Therefore, P and Q and negation P implies Q, negation Q are logically equivalent. Logically equivalent. Therefore, P and Q equivalent to negation in bracket P implies negation Q. बघा कोणाला काही डाऊट आहे का याच्यात? क्लिअरली समजून घ्या. याच्यात लॉजिकली इक्विव्हॅलेंट प्रूव्ह करत असताना आपण काय करतोय? एकदम सोपा पार्ट आहे, इझी लेवल आहे. फक्त एवढंच की ट्रूथ व्हॅल्यू चुकायला नको. ट्रूथ व्हॅल्यू एक जरी चुकली तरी आपल्या पॉसिबिलिटी चुकायला लागतील, हे लक्षात घ्या. पुढच्या पॉसिबिलिटी चुकतील नाही तर. ओके,
समजतंय सर्वांना? डाऊट असेल तर लगेच क्लिअर करत राहा. तर फक्त जेवढं मी देतोय सगळे एक्झाम्पल मी सॉल्व्ह करून देतोय, याचा मिनिंग असा नाही की तुम्हाला काही करायची गरज नाही. तुम्हाला हे लिहायचे, व्यवस्थित समजून घ्यायचे, तुम्ही स्वतः लिहायचे ते एक एक ट्रूथ व्हॅल्यूज तुम्हाला काढायचे आहेत, त्या लिहून आणि मग पुढे कंटिन्यू करायचं, त्याच्याशिवाय नाही. ओके, नाव नेक्स्ट 8 नंबर एक्झाम्पल. P double implies Q is equivalent to P and Q or negation P or negation Q. Sorry, and negation P. Okay, now then we have to take another again. The first column, second column, थर्ड कॉलम, फोर्थ कॉलम, हे मला लागणारच आहे म्हणून मी ते घेतोय. P लागेल, Q लागेल, निगेशन P लागेल, निगेशन Q लागेल. RHS घेऊन घ्या, LHS घेऊन घ्या आणि मग नंतर RHS. फिफ्थ नंबर P डबल इम्प्लाइज. ओके, RHS मध्ये कोण कोण लागतंय? 630, 6 कॉलम, P and Q. नंतर निगेशन P आणि निगेशन Q लागतोय 7th कॉलम मध्ये. आणि नंतर लागेल P and Q और 8 मध्ये और निगेशन P and निगेशन Q. ओके, चला ट्रूथ व्हॅल्यूज बघू आता. ट्रू ट्रू, ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू, फॉल्स फॉल्स, देन फॉल्स फॉल्स, ट्रू ट्रू, निगेशन P, याचं निगेशन ट्रूचं फॉल्स झालं, फॉल्सचं ट्रू झालं. निगेशन Q, फॉल्स ट्रू, फॉल्स ट्रू. ओके, नंतर P डबल इम्प्लाइज Q, ट्रू, false false, true. P and Q, true, false, false, false. नंतर negation P and negation Q दोघांमध्ये. Last value becomes a true, otherwise will be false. And then in between that, or logical connective. या दोघांमध्ये or logical connective याच्यात आणि याच्यात. मग true or false will be true, false or false will be false, false or false will be false, and false or true will be ट्रू. आता जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर कॉलम नंबर 5, कॉलम नंबर 5 आणि कॉलम नंबर 8 आयडेंटिकल आहेत का? बघा, म्हणजे दोघं लॉजिकली इक्विव्हॅलेंट आले. P डबल इम्प्लाइज Q आणि P and Q और निगेशन P and निगेशन Q लॉजिकली इक्विव्हॅलेंट येतात. शेवटी खाली मेन्शन करता येईल. ऑब्झर्व दॅट कॉलम नंबर 5 and column number 8 are identical. Therefore P double implies Q and P and Q or negation P and negation Q are logically equivalent. Therefore बस दोघे इक्वल दाखवून द्यायचे, इक्वलंट दाखवून द्यायचे. कळतंय का हे? मी खालचं थेरॉटिकल लिहिले तर खालचं थेरॉटिकल तुम्हाला लिहायचं आता, तेवढंच आपल्याला पार्ट मेन्शन करतात. ओके, नेक्स्ट P and Q implies R, P implies equivalent to P implies Q implies R. Okay, how many statements in that? 3 statements. Then how many possibilities for columns? 8. मी कॉलम विचारले.
कॉलमची सांगता येईल का पॉसिबिलिटी? लॉजिकल इक्वालन्स मध्ये कॉलमचे नंबर ऑफ मला काढता येणार नाही. ते किती येतात मला ते सांगता येणार नाही. हा, रो सांगता येतील, रो 8 येतील, पण कॉलम नाही सांगता येणार, हे लक्षात ठेवा. ओके, कोण कोण लागतंय बघा आता. पी जस्ट नोट टेकन एज पी स्टेटमेंट, क्यू स्टेटमेंट, आर स्टेटमेंट. फोर्थ पी अँड क्यू लागेल, नंतर पी अँड क्यू इम्प्लाइज आर लागेल. फिफ्थ मध्ये पी अँड क्यू इम्प्लाइज आर. ओके, नंतर तिकडचा विचार करू आपण. नंतर लागेल क्यू इम्प्लाइज आर. सिक्स मध्ये क्यू इम्प्लाइज आर आणि नंतर पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर. म्हणजे तो माझा पी आहे, पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर. 7th कॉलम. मग टोटल किती लागलेत? मग 7th कॉलम लागले. ओके, ओके, पॉसिबिलिटीज बघा आता. ट्रू 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 ट्रू, फॉल्स 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 फॉल्स. ओके, क्यू साठी ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स, ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स. देन फॉर आर, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स. ओके, नाव नंतर पी अँड क्यू, पी अँड क्यू पहिल्या दोघं ट्रू येतील, अदरवाइज सर्व फॉल्स येतात. ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स, फॉल्स फॉल्स फॉल्स, and last will be false. Okay, next implies. P and Q implies R. P and Q implies R. लक्षात घ्या, P and Q implies R. मग true implies true will be true. True implies false. False. False implies true. True. False implies false. True. True. False implies true will be true. False implies false. True. False implies true will be true, and last false implies false will be true. That's Q implies R. True implies true. True. True implies false. False. False implies true. True. False implies false. True. True implies true. True. True implies false will be false, and then false implies true and false implies false will be true. 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 Okay. Last possibility. P implies Q implies R. Okay. True implies true. True. True implies false. False. True implies true. True. Then true implies true will be true. False implies all the remaining values will be true. Current false implies true, false implies false, true, false implies true, false implies true. Thus all will be true. व्यवस्थित ऑब्झर्व करा. आता बघा, कॉलम नंबर कितवा कॉलम नंबर आहे? 5th, जी LHS आहे. ओके, आणि RHS ला 7th कॉलम मध्ये आहे. नाव मग ट्रूथ व्हॅल्यूज बघा बरं. आयडेंटिकल आहेत का? बघा आता दोघं बाजूंना आयडेंटिकल व्हॅल्यूज मला मिळत आहेत. नक्की कळतंय काय येतोय? ओके, समजतंय? बर, याच्या रिलेटेड एक्झाम्पल दिले तर चालतील आता? या टाइपचे एक्झाम्पल तुम्हाला सर्वांना सॉल्व्ह करता आले पाहिजेत आता. ओके, याच्यात कोणाला काही डाऊट असेल तर सांगायचं आहे त्याचा, म्हणजे आपल्याला पुढचे जे एक्झाम्पल आहेत मी त्या टाईपमध्ये एक्झाम्पल मी तुम्हाला देऊ शकेल. ओके, किंवा तुम्हाला जर डाऊट असेल तर तो लगेच क्लिअर केला तर तो बेटर असेल. आलं लक्षात? नेक्स्ट एक्झाम्पल 10 नंबरचं एक्झाम्पल.
any number, negation in the bracket P or Q, or negation P and Q equivalent to negation P. Thus we have to take it as a negation P only. Okay. Now आता व्यवस्थित बघा. Okay, आवाज येतो माझा clear? Okay. Now just how many statement? 2 statement. Then first column for P, second column for Q. Then we have to take the next column for some LHS and RHS. Now which value we have to need? Negation P. आता एक लक्षात घ्या, negation P repeated आहे. ओके, negation P. मग आपला कॉलम नंबर जर विचार करायला गेला तर आपण इथे negation P जर काढला तर आपला negation P इथेच येऊन जातो. ओके, मग आपण त्या ठिकाणी आपल्याला तो नेसेसरी. मग असंही आपण जर व्यवस्थित बघायला गेलं तर आपल्याला आधी निगेशन P काढायचा की मग याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यूज काढायच्या. पण आपल्याला त्या व्हॅल्यूज तर नेसेसरी आहे, मग आपण निगेशन P काढून घेतलं तरी चालतंय. थर्ड कॉलम मध्ये उलट होऊन जाईल ना, लक्षात घ्या. लिहिताना माझं म्हणजे LHS RHS मिसमॅच होते, कारण मी थर्ड कॉलम मध्ये अगोदर RHS काढून घेतो, कारण RHS मला इथे लागणार आहे LHS साठी. म्हणून लक्षात घ्या की आपल्याला कुठे काय लागतंय ते व्यवस्थित मेन्शन करता आलं पाहिजे. निगेशन P साठी P घेतला, Q घेतला, निगेशन P घेतला. आता जस्ट वी टेकन एज फोर्थ कॉलम मध्ये निगेशन जस्ट P और Q लागेल. नंतर फिफ्थ कॉलम मध्ये निगेशन इन ब्रॅकेट P और Q लागेल. नंतर निगेशन P अँड Q लागेल. सिक्स्थ कॉलम मध्ये निगेशन P अँड Q लागेल. आणि नंतर यांच्या दोघांमध्ये और हा कनेक्टिव्ह आहे, ह्या दोघांमध्ये और कनेक्टिव्ह घ्यावं लागेल. सेवन्थ कॉलम मध्ये, सेवन्थ कॉलम मध्ये निगेशन P और Q और निगेशन P अँड Q. आता व्यवस्थित बघा, ट्रूथ व्हॅल्यूज बघा. सर्व व्हॅल्यूज मी मेन्शन करून घेतला, LHS पण मेन्शन केलंय. आणि वास्तविक बघायला गेलं तर थर्ड कॉलम मध्ये माझी RHS आहे आणि सेवन्थ कॉलम मध्ये माझी LHS आहे. ओके, पण व्हॅल्यूज कशा आल्या पाहिजेत, माझ्या आयडेंटिकल आल्या पाहिजेत. मग आयडेंटिकल कशा येतील तर बघा. नाव ट्रू ट्रू, ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू, फॉल्स फॉल्स. ओके, negation P, that's negation P, false false, true true. Then P or Q, then true true true, false. Negation of this P or Q, false 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 true. याचं निगेशन करावं लागतंय. नंतर निगेशन P and Q यांच्या दोघांमध्ये true and false, false and false, true and true, and false and true. And third possibility will be true, remaining will be false. And then we have to take an or between them. यांच्या दोघांमध्ये or, false or false, false or false will be false, false or true will be true, and then true or false will be true. एवढा आपलं जर बेसिक विचार केला तर कॉलम नंबर थर्ड आणि कॉलम नंबर 7 आयडेंटिकल आहेत का बघा बरं. दिसतात का आयडेंटिकल? बघा आता याच्यात कोणाला काही डाऊट? ओके, ठीक आहे. मग याच्या रिलेटेड एक्झाम्पल आता होमवर्कला दिले तर चालतील. ओके, ठीक आहे. मग आता एक्झाम्पल मी याच्यातच देऊन देतो, किंवा मग आपण जे एक्झाम्पल आता याच्यात घेणार लॉजिकल इक्विव्हॅलेंट प्रूव्ह करायचे ते याच्यातच देऊ की होमवर्कला आपल्या ऍप्लिकेशनवर टाकू? बरं, ठीक आहे. ठीक आहे सर, होमवर्कचे एक्झाम्पल देतात. 11च्या पुढचे जेवढे एक्झाम्पल ते होमवर्कसाठी असणार आहे. मी राईट करून देतोय, ते व्यवस्थित बघून घ्या. रिपीटेड असतील तर ते सोडून द्या. हे होमवर्कचे एक्झाम्पल आहे.
negation P and Q equivalents to P or Q and negation P. 12 number, negation P or Q actually is alive. Okay, so the P double implies Q equivalent to negation in bracket square bracket आहे P or Q and negation P and Q. 13 number, P implies in bracket Q implies P equivalent to negation P implies P implies Q. 14, P or Q implies R, logical equivalence to P implies R and Q implies R. I think fourth number repeated. P implies Q and R, logical equivalent to P implies Q and P implies R. 15, P and this last one distributive झाला आपला. Next, in the bracket negation P or Q or P or Q bracket square bracket complete and R equals to R. 16, negation P double implies Q, logical equivalent to P and negation Q or Q and negation P. 17, number, okay. Thus 8 example for homework. Okay, हे 8 example मी तुम्हाला homework ला देतो. व्यवस्थित ऑब्झर्व करून घ्या. हे 8 example तुम्हाला व्यवस्थित जमायला पाहिजे. जमलेलं नसतील तर मला उद्या सांगायचे. या 8 example पैकी आपण तुम्हाला जो डाऊट असेल किंवा जमलेलं नसेल तर परत एकदा सॉल्व्ह करू घेऊ. लक्षात समजतंय का सर्वांना हे? ठीक आहे. मग आपला हे जर तुमचं उद्या झालं असेल किंवा तुमचा होमवर्क जर हा कंप्लीट झाला असेल तर आपण उद्या नवीन टॉपिक कडे जाणार. तो म्हणजे क्वांटिफाईड स्टेटमेंट किंवा क्वांटिफायर्स आपण जे घेणार होतो. ओके, मग ते हे झालं की त्यानंतर आपण त्याच्याकडे जाणार. ओके, नंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी की आपले जेवढेही इथपर्यंतचे जेवढे एक्झाम्पल झाले तेवढेही बऱ्याच जणांनी मला अजून पाठवले नाही. काही जणांचे रेग्युलर सॉल्व
बरेचसे व्यवस्थित सॉल्व्ह करतायत, पण बरेच जण अजूनही होमवर्कचे एक्झाम्पल सॉल्व्ह करत नाहीत. तर मला अजून होमवर्कचे एक्झाम्पल आलेले नाहीत. आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्या ओव्हरऑल याच्यामध्ये सिलेबसमध्ये जर बघितलं तर आपल्याला हा एक निम्मा पार्ट आपला संपलाय किंवा इम्पॉर्टंट पार्ट्स हे 3 टॉपिक आपल्या याच्यामध्ये झाले. त्यामुळे व्यवस्थित अभ्यास त्याच्यात रिलेटेड करून ठेवायचा आहे किंवा जेवढे एक्झाम्पल मी दिलेत तेवढे परत एकदा तुम्ही सॉल्व्ह करून ठेवायचे आहेत. आलं लक्षात? ठीक आहे, बाकीचा पार्ट आपण उद्या कंटिन्यू करू.